ओम शांती. 27 एप्रिल 2024. ईश्वरीय महावाक्ये. आजची मुरलीचा सार आहे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्ही आला आहात बाबांकडून हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस अर्थात आरोग्य, धनसंपदा आणि आनंदाचा वारसा घेण्यासाठी. ईश्वरीय मतावर चालल्यानेच बाबांचा वारसा मिळतो. प्रश्न आहे, बाबांनी सर्व मुलांना विकल्पजित बनण्यासाठी अर्थात वाईट संकल्पांवर विजय मिळवण्यासाठी कोणती युक्ती सांगितली आहे? उत्तर आहे, विकल्पजित बनण्यासाठी स्वतःला आत्मा समजून भावाभावाच्या दृष्टीने बघा. शरीराला पाहिल्याने विकल्प येतात, त्यामुळे भ्रुकुटीमध्ये आत्मा भावाला बघा. पावन बनायचे असेल तर ही दृष्टी पक्की ठेवा. निरंतर पतित पावन बाबांची आठवण करा. आठवणीनेच कट अर्थात गंज निघत जाईल, खुशीचा पारा चढेल आणि विकल्पांवर विजय प्राप्त कराल. धारणेसाठी मुख्य सार आहे. पहिली पॉइंट आहे, अभ्यासावर पूर्ण लक्ष देऊन स्वतःला श्रीमंत बनवायचे आहे. काहीही मागायचे नाही आहे. एका बाबांची आठवण आणि पवित्रतेच्या धारणेने पद्मपदमपती बनायचे आहे. दुसरी पॉइंट आहे, राहूच्या ग्रहणामधून मुक्त होण्यासाठी विकारांचे दान द्यायचे आहे. हिअर नो इविल. ज्या गोष्टींमुळे शिडी खाली उतरलो, निर्गुणी बनलो, त्या सर्व गोष्टींना बुद्धीद्वारे विसरायचे आहे. आजचे वरदान आहे, पहिले आप या मंत्राद्वारे सर्वांचा आदर प्राप्त करणारे निर्माण सो महान भव. स्पष्टीकरण आहे, हाच महामंत्र कायम आठवणीत असावा की निर्माण असलेले सर्वात महान आहेत. पहिले आप करणे हा सर्वांकडून सोमान अर्थात आदर प्राप्त करण्याचा आधार आहे. महान बनण्याचा हा मंत्र वरदान रूपामध्ये कायम सोबत ठेवा. वरदानाद्वारेच पालना घेत उडत लक्ष्यापर्यंत पोहोचा. मेहनत तेव्हा करता जेव्हा वरदानांना कार्यामध्ये आणत नाही. जर वरदानांनी पालना घ्याल, वरदानांना कार्यामध्ये लावत राहाल तर मेहनत समाप्त होईल. सदैव सफलतेचा आणि संतुष्टतेचा अनुभव करत राहाल. स्लोगन आहे, चेहऱ्याद्वारे सेवा करण्यासाठी आपले हसरे रमणीक आणि गंभीर स्वरूप इमर्ज करा. अच्छा. गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. अम्मा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. ओम शांती.